पशुधन उद्योजकता या योजनेच्या अंतर्गत हे ग्रामीणवरती राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना असतात, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकच सांगतो, ही जी आत्ताची जी योजना आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता या योजनेच्या अंतर्गत भरपूर साऱ्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, की हे ऑफलाईन पद्धतीने ह्या योजनेच्या अंतर्गत फॉर्म चालू झालेत. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच सांगतो, हे महाराष्ट्रातील जी पशुधन उद्योजकता ही जी योजना आहे, ही सध्या तरी चालूच आहे. परंतु या योजनेच्या अंतर्गत काही गोष्टी अजून देखील बंद आहेत. जे म्हणजे तुम्हाला ऑफलाईन प्रमाणे तुम्हाला जे फॉर्म भरायला सांगितले जात आहेत, अथवा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असं पाहायला भेटत आहेत, की हे पशुधन उद्योजकता या योजनेच्या अंतर्गत हे जे प्रकरण होतात, त्यामध्ये तुम्हाला आता ऑफलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांनाच सांगतो, तुम्हाला जर ह्या पशुधन उद्योजकता या योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर प्रथमतः मराठी योजना YouTube चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि महाराष्ट्रातील अजून एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, पशुधन उद्योजकता या योजनेच्या अंतर्गत अजून देखील ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली नाहीये. आता तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरावे लागणार आहेत. ऑनलाईन फॉर्मची देखील लिंक अधिकृत संकेतस्थळी दिलेली गेलेली नाहीये. अजून महाराष्ट्राने किंवा मंत्रिमंडळामध्ये पशुधन उद्योजकता योजनेच्या अंतर्गत जे नवीन फॉर्म भरायचे आहेत, ह्याच्यावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. जेव्हा निर्णय येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असं देखील वाटत होतं, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जे चालू झाले, परंतु तुम्हाला मी एकच सांगतो, ऑफलाईन पद्धतीने अजून देखील फॉर्म चालू झालेले नाहीयेत. ऑफलाईन देखील फॉर्म भरायचे नाहीयेत. तुम्हाला जे हे पशुधन उद्योजकता ही जी योजना आहे, ही योजना सध्या चालूच असून या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे फॉर्म भरायचे आहेत, ते ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. मी तुमच्यापर्यंत फॉर्मची लिंकसह सर्व डिटेल्स पोहोचवतोच. तुम्ही जरी आपल्या मराठी योजना YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.